ठरलं तर मागच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदार आणि किल्लेदार मंडळींपासून. तर आता इथे अर्जुन आणि सायली थांबलेले असतात आणि काहीतरी अनाऊन्स करणार असतात आणि बाकी सगळेजण बसलेले असतात समोर. तर आता इथे कल्पना म्हणते, अगं सायली, तुला आता तन्वीसारखी वावरायची काही गरजच नाही आहे असं म्हणते आता कल्पना. कारण पूर्णाईना माहितीये की ती सायली आहे तर ती तन्वी नाही आहे म्हणून, असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता सायली हसते आणि अर्जुन सुद्धा. अरे बोला बोला काहीतरी, असं म्हणतो प्रताप. तेच तर तुमचं सरप्राईज आहे, ज्या तन्वीची आपण इतकी वर्ष वाट बघत होतो, जिच्यासाठी प्रत्येकाचा जीव वर खाली होत होता. ती कोण आहे हे आम्हाला फायनली कळलंय असं म्हणतो आता अर्जुन. तर दोघे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात. तिथेच आता राकेश आलेला असतो आणि वाकून बघत असतो सगळं. दुसरी तिसरी कुणीच नाही, ही सायलीच आहे, आपली लाडकी तन्वी, असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि राकेश बाहेर थांबून सगळं बघत असतो आणि बाकी सगळ्यांना धक्का बसलेला असतो इथे. म्हणजे सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसलेला असतो. प्रतिमाला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि बाकी सगळ्यांना शॉक. तर सायली मात्र खूप जास्त हसत असते. व्हॉट रबिश इज दिस, असं म्हणतो राकेश. अर्जुन काय बोलतोस तू, असं म्हणतो राकेश. इतक्या महत्वाच्या गोष्टीचा तू असा खेळ नाही मांडू शकत, असं म्हणत होता राकेश आतमध्ये येतो. नाही म्हणजे तुला आणि सायली वहिनीला कदाचित आमची मस्करी करायची असेल ते ठीक आहे, पण जरा काका काकूंकडे बघ, असं म्हणतो राकेश. त्यांच्या भावनांशी असं खेळू नकोस प्लीज, असं म्हणतो राकेश. तर बघा प्रेक्षक हो, राकेश हा सगळा प्लॅन करून आलेला असतो प्रियासोबत. तर आता इथे रविराजला पण हे आवडत नाही बघा प्रेक्षक हो. सायलीचं जे ती सांगते ना तन्वी म्हणून, त्याला अजिबात आवडत नाही आणि आता तो राकेशच्या बोलण्यामध्ये येतो. राकेश असं म्हणते आता सुमन जरा थांब, अर्जुनला काय म्हणायचं आहे ते आपण ऐकून तरी घेऊया, असं म्हणते सुमन. ह्यात काय ऐकायचं आहे असं म्हणतो राकेश. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सायली वहिनी वात्सल्य आश्रमात वाढलेली एक अनाथ मुलगी आहे, असं म्हणतो आता राकेश. ती तन्वी असूच शकत नाही, असं म्हणतो राकेश. हा काही बोलतो आणि आम्ही ऐकतोय, असं म्हणतो राकेश. राकेश असं म्हणतो आता प्रताप. राकेश प्लीज थांबशील का, असं म्हणतो प्रताप. अर्जुन इतकं महत्वाचं स्टेटमेंट करतोय म्हणजे नक्की त्याच्याकडे काहीतरी पुरावा असणार, असं म्हणतो प्रताप. हो असं म्हणते आता सुमन पण. पुरावे, असं म्हणतो राकेश. कसले पुरावे अंकल, असं म्हणतो राकेश. प्रियाने तन्वी म्हणून फसवलंय, ह्या दुःखातून अजून काका काकू बाहेर नाही आले, तसं म्हणतो आता राकेश. आणि जे प्रियाने केलं ते सायली वहिनी परत करणार, असं म्हणतो राकेश. तर आता कोणालाच हे बोललेलं अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक हो. आम्ही सांगावं की मी तन्वी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी निमूटपणे हे ऐकावं अशी आमची अजिबात इच्छा नाही, असं म्हणते आता सायली. आणि आम्हाला हेही माहितीये की आम्ही तुम्हाला हे सांगितल्यावर पुरावे मागितले जातील, असं म्हणते सायली. आणि म्हणूनच आमच्याकडे पुरावे आहेत, म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगते की मीच तुम्हा सगळ्यांची तन्वी आहे, असं म्हणते सायली. तर आता प्रतिमाला खूप जास्त आनंद झालेला असतो. बाकी सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता दुसरीकडे इथे महिपतचा दरबार सजवलेला असतो आणि महिपतचे भक्त आलेले असतात. तर आता तिथे मंत्री वगैरे सगळे आलेले असतात. आजचा हा कार्यक्रम अत्यंत पवित्र आहे. ज्यांच्या आशीर्वादाने संकट दूर होतात, ज्यांच्या आशीर्वादाने भक्तांचं भविष्य बदलतो, अशा महिपत बाबांच्या आश्रमाचं उद्घाटन मंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे, असं म्हणतो एक माणूस. तर आता मंत्री साहेब आलेले असतात तर बाकी सगळे तिचे भक्त टाळ्या वाजवत असतात. तर आता महिपत समई लावायला येतो तिच्या गुरुजींचे. तर आता बघा प्रेक्षक, असं वाटतंय की ह्या महिपतनेच मारलाय आपल्या गुरुला आणि त्याची जागा घेतली अशी वाटते खरंच. तर आता महिपत जाऊन बसतो खुर्चीवरती. महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय, असं म्हणत असतात सगळे भक्त. शांत शांत असं म्हणतात ते भक्त. आज माझ्या लेकीसारख्या स्नेहाने इतक्या कष्टाने हा आश्रम बाबांसाठी आणि माझ्यासाठी उभा केला. खरं सांगायचं तर हा आश्रम फक्त माझा एकट्याचा नाहीये, हा तुम्हा सगळ्यांचा आहे, असं म्हणतो होता महिपत. मी फक्त एक निमित्त आहे आणि ते निमित्त मी पोंगोली बाबामुळे झालेलो आहे, असं म्हणतो होता महिपत. कोणीही कुठल्या अडचणीत जर असेल तर तो या आश्रमात येऊ शकतो, असं म्हणतो महिपत. कुणाला कसली गरज असेल तर तोही आश्रमात येऊ शकतो, असं म्हणतो महिपत. आश्रमात आलेला एकही व्यक्ती रिकाम्या हाताने घरी परत जाणार नाही अशी मी कबुली देतो, असं म्हणतो तो. महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय, असं म्हणायला लागतात आता तिथे बसलेले सगळे त्याचे भक्त. भाऊने बाबा, ह्या सगळ्या सेवेचं पुण्य माझी लेक अधिराहीला मिळू दे, असं म्हणतो महिपत. तर आता राकेश म्हणतो, एवढंच असेल तर पुरावे दाखवा. नाही तुम्ही कशाच्या बेसिसवर एवढं मोठं स्टेटमेंट करताय ते आम्हाला पण सांगा ना, असं म्हणतो राकेश. सांगणार ना, असं म्हणतो अर्जुन. जिच्या बाबतीत हे सगळं घडतंय ना तीच सांगेल तुम्हाला ह्याच्या सगळ्याबद्दल, असं म्हणतो तो. याची सुरुवात कुठून आणि कशी झाली, असं म्हणतो अर्जुन. तर सगळे मंडळी ऐकत असतात. मला पूर्वीपासूनच क्वचित काहीतरी भास व्हायची, असं म्हणते सायली. कधी एखादी मुलगी अस्पष्ट दिसायची, कधी आणखीन कोणीतरी अनोळखी दिसायचं. पण पूर्ण आजीने जेव्हा बरं नव्हतं आणि त्यांनी मला पहिल्यांदा तन्वी अशी हाक मारली, तेव्हा मात्र हे भास वाढायला लागले, असं म्हणते सायली. तर आता सांगायला लागते सायली, कसं पूर्ण आजी तिला तन्वी म्हणत असते तर तिला कसं भास व्हायला लागलेले असतात. तर आता सगळ्यांना ती सांगत असते काय काय भास झालेले असतात, तिने सगळं ऐकत असतात. तर आता सायलीला आठवतं कसं दीपक ज्योती नमस्तुते हे तिला भास होत असतात ना, ते तिला आठवतात. ते सगळं फ्लॅशबॅक मध्ये ती काय काय सांगत असते बघा प्रेक्षक, काय काय घडलेलं असतं तिच्यासोबत, ते सगळे भास वगैरे. आणि कसं तिने चष्मा लपवलेला असतो पूर्णाजीचा त्याच ठिकाणी, सगळं ती सांगत असते सगळ्यांना. लहानपणी तू ज्या
ठिकाणी पुरायचीस ना चष्मा त्याच ठिकाणी आता पुरलेला आहेस असं म्हणते आता पूर्णाची. तर कसं तिला छोटी तन्वी दिसलेली असते त्याच स्पॉटला हे सगळं तिला आठवतं आणि आता ती सांगत असते सगळ्यांना. तर प्रतिमाला मात्र विश्वास बसत असतो, बाकी सगळ्यांना काय विश्वास बसतच नसतो सायली काय बोलते म्हणून. तर आता सायली सांगते कसं ती गेलेली असते त्या मंदिराला आणि तिला कसं आठवतं तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार असं म्हटलेलं असतो ना तिथला गुरुजी, हे सगळं ती सांगते. मात्र तुलाच ती शोधावी लागणार. प्रतिमा आत्या मला बाहेर बनायला घेऊन गेल्या. ती कॅसेट असं म्हटलेलीस ना ती रविराजने तन्वीचा शुभम करोती म्हणायचा आवाज रेकॉर्ड केलाय असं म्हटलेलीस ना प्रतिमा, आणि तिच्यानंतर ऐकलेली असते सायली ती कॅसेट आणि तिला तो आवाज तिचाच वाटत असतो. हे सगळं सांगते ती. आणि आता ऑडिओ बंद आहे, प्रेक्षक नुसतं फ्लॅशबॅक वरनं आपल्याला कळते की काय काय घडते म्हणून. तर कसं ती धूपहाती करत असते आणि तेव्हा सुद्धा छोटी तन्वी तिला दिसत असते, सगळा प्रकार ती सांगत असते सगळ्यांना. प्रतिमा आत्या हे कुणाचं आहे असं म्हटलेली असते ना सायली, हे तन्वीचं ड्रॉइंग बुक आहे असं म्हटलेली असते ना प्रतिमा. तर आता ड्रॉइंग बघितलेली असते सायली आणि त्यात मला एक चित्र दिसलं अगदी तसंच काढलेलं जे मी आश्रमात असताना आमच्या भिंतीवर काढलं होतं असं म्हणते सायली. तर तिने काढलेलं असतं ना ते चित्र, तर आता ते आठवतं तिला आणि सांगत असते ती सगळ्यांना. तर आता अर्जुन जातो काहीतरी आणण्यासाठी प्रूफ म्हणून. तर आता तो काहीतरी घेऊन आलेला असतो. तर आता तो देतो अश्विनला काहीतरी आणि सायली मात्र काहीतरी सांगत असते. तर ते पिक्चर मॅच होतं ना, दोन्ही चित्र मॅच झालेले असतात, ती काढलेलं आणि पुस्तकात असलेलं. तर आता सगळे बघत असतात तो पुरावा. तर आता टेप रेकॉर्डरवरून तो चालू करतो शुभम करोती. तर प्रतिमाला खूप आनंद होत असतोय सगळं ऐकून. तर आता मैपतला दाखवलंय आपल्या आश्रमाचे अन्नछत्र होणार आहे असं म्हणतो आता सचिन. त्या अन्नछत्रासाठी आपल्या माननीय मंत्री साहेबांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे असं म्हणतो सचिन. आणि तेवढंच नाही तर आज तुम्हा सगळ्यांसाठी आणि या आश्रमातील सगळ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन गणेश साहेबांकडनं आयोजित केलेलं आहे असं म्हणतो सचिन. आणि सगळे भक्तिमंडळ टाळ्या वाजवतात. मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय असं म्हणतात ते. मैपत बाबांच्या आश्रमातून गोरगरिबांना मदत केली जाणार आहे आणि माझा त्यांना नेहमीच पाठिंबा असेल. आणि लवकरच मैपत बाबांच्या नावाने शाळा, कॉलेज, हॉस्पिटल उभारली जाणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मोफत शिक्षण आणि मोफत औषध पाणी केलं जाणार आहे असं म्हणतो तो मंत्री. मी सगळे टाळ्या वाजवत असतात. तुमच्यासाठी मी मंत्री आहे पण मी मंत्री नाही, तर मैपत बाबांसारखा मी तुमचा सेवक आहे असं म्हणतो तो. मैपत बाबां की जय, मैपत बाबा की जय असं म्हणतात सगळे. फुलाची पाकळी म्हणून मैपत बाबांच्या आश्रमासाठी माझ्याकडून एक छोटीशी भेट असं म्हणतात आता मंत्रिमंडळ. तर आता तो मंत्री बघा प्रेक्षक हो काय तर एक थाळी घेऊन आलेला असतो. तर आता त्या थाळीवरचे कपडे काढतात तर त्याच्यावरती खूप सारे पैसे असतात. तर मैपत बघतो त्या पैशांकडे. सचिनचे तर डोळेच फिरतात एवढे सगळे पैसे बघून बघा प्रेक्षकांनी. मैपत आशीर्वाद देतो त्या पैशांवरती आणि आता ते पैसे ठेवतो भोगणी बाबांच्या फोटोसमोर तो मंत्री. बाबा तुमची अशीच कृपा राहू दे असं म्हणतो तो मंत्री. अहो मंत्री साहेब आमची कसली कृपा, खरं तर कृपा तुमची होऊ दे त्या आश्रमावर असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता सचिन बघा प्रेक्षक हो त्याला एवढे पैसे बघून खरंच काय करूया पैशांचं असं वाटत असतं. तर आता इथे मैपत मात्र म्हणतो मंत्रीला की या पैशांपेक्षा तुमचा आधार आमच्या ह्या आश्रमासाठी खूप महत्वाचा आहे असं म्हणतो आता मैपत. बाकी सगळं बघायला भोगिनी बाबा आहेच ना असं म्हणतो आता मैपत. जाहीर करतो की आपला उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपत आहे. मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय असं म्हणतो तो माणूस. तर आता भक्त सुद्धा म्हणायला लागतात मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय. आणि सगळे भक्त लोक येतात आता मैपतच्या पाया पडायला. खरंच जरा अति दाखवतोय म्हणजे एवढ्या छोट्याशा स्पॅन मध्ये मैपत एवढा मोठा बाबा झाला आहे का पटण्यासारखं आहे का प्रेक्षक हो. साहेब इथल्या पूर्ण प्रसादाची जबाबदारी माझ्यावर आहे असं म्हणतो होता तो भक्त त्या मंत्र्याला. आणि मैपत बाबाच्या आश्रमाचा प्रसाद सगळ्यांना मिळाला की सर्व भक्तांसाठी कल्याणच होईल असं म्हणतो होता तो भक्त. तर मंत्री म्हणतो अशीच चांगली कामं करतच राहा तरच तर आम्हाला मतं मिळतील असं म्हणतो तो मंत्री. हा सगळा प्रसाद एवढे सगळे पैसे काहीतरी काळं बैरं नक्कीच आहे असं म्हणतो सचिन. तर आता सचिन तिथून उठतो आणि आता जातो तो खाली. तर आता तो आपला फोन बाहेर काढतो. तर आता तो कुणाला तरी कॉल करतो. तर आता इथे परत अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. तर आता सायली अजून आपलं सांगतच असते सगळ्यांची लाडकी तन्वी मी आहे ना असं म्हटलेली असते ना सायली. आणि कसं मधुभाऊन इशारा दिलेला असतो. मधुभाईने मला सांगितलं की माझ्या मनाची शंका आहे ती खरी आहे असं म्हणते सायली. कुठली शंका असं म्हणतो अर्जुन. हीच की अपघातानंतर हरवलेली तन्वी मी आहे असं म्हटलेली असते ना सायली. हे सांगते ती सगळं. तर आता सायली सगळं सांगत असते कसं ती डॉक्टरांना जाऊन भेटलेली असते आणि कसं डॉक्टरने सांगितलेली असते तुम्ही लहान असताना ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या ज्यातल्या तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही रिक्रिएट करायच्या असं म्हणून सांगितलेली असते ना सायकोलॉजिस्ट. हे सगळं सांगते आता सायली. म्हणजेच त्या पुन्हा घडवून आणायच्या. कदाचित त्यातून तुमच्या मेंदूला एखादा असा ट्रिगर मिळेल ज्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतील असं म्हटलेली असते ना ती डॉक्टरांनी. कसं अर्जुनने ते फोटो बाहेर काढलेले असतात तिचे पहिलेचे ते खेळणं वगैरे. तर आता सायलीला कसं ते खेळणं बघून आठवण आलेली असते सगळ्या गोष्टींची. कसं फ्लॅशबॅक मध्ये काय काय घडलेलं असतं ती सांगत असते परत अजून. कसं तो अपघात घडलेला असतो हे सगळं तिला आठवतं. तर प्रतिमाला मात्र हे सगळं ऐकून खूप जास्त आनंद होत असतो. तर कसं ते आईस्क्रीम खात असतात दोघे अर्जुन आणि सायली. तर आता सायलीला कसं दिसलेले असतात छोटे अर्जुन आणि सायली आईस्क्रीम खातानाचे हे सगळं ती सांगते. कसं रिक्रिएशनच्या वेळेला नवीन नवीन गोष्टी तिला समजायला लागतात हे सांगते ती सगळ्यांना. कसं ते पकडापकडी खेळत असतात हे सगळं
आठवतात तिला आणि सांगत असते ती. आणि कसं ते दोघांनी शोध लावलेला असतो की तीच तन्वी आहे म्हणून, हे सगळं सांगतात ते. लॉकेटचं वगैरे सगळं दाखवलंय कसं अर्जुन सायली लॉकेट वगैरे घालत असतात. आपण जसं महिपतला ठरवून प्रतिमा आत्यांसमोर आणलं होतं तसंच पुन्हा तो अपघात घडवून आणला तर असं म्हटलेलं असते ना सायलीने, कसा तो अपघात घडवून आणलेला असतो हे सगळं सांगते ती. ब्रेक लागत नाही असं म्हटलेलं असतो ना, रविराज हँडब्रेक म्हणत असतो अर्जुन. तर बघा प्रेक्षक हो, राकेशमुळे मरणार असतात. परत रविराज, सायली आणि प्रतिमा मात्र अर्जुनमुळे वाचलेले असतात ना. तर सगळं आता दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर कसं अर्जुन अर्जुन असं म्हणून पळत गेलेली असते सायली आणि तिला कसं स्पष्ट सगळं आठवायला लागलेलं असतं. त्या ऍक्सिडेंटमुळे सगळं सांगते ती सगळ्यांना. सगळ्यांना मात्र खूप मोठा शॉक बसलेला असतो. तुम्ही हे सगळं खरं सांगताय ना असं म्हणते आता कल्पना. त्यात कुठलाही गैरसमज नाही ना असं म्हणते आता कल्पना. मम्मा असं म्हणतो अर्जुन. अशी एक व्यक्ती आहे जिने सांगितल्यावर तुमचा 100% विश्वास बसेल असं म्हणतो अर्जुन. कुठली व्यक्ती असं म्हणतो आता इथे अश्विन. 1 मिनिट असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर बघा प्रेक्षक बावळट अश्विन कसं प्रियावर तन्वीहून विश्वास ठेवलेला असतो, मात्र इथे विश्वास ठेवायला तयार नाही. तर आता इथे मधुभाऊना घेऊन आलेले असते कुसुम. तर आता इथे मधुभाऊ ठीक झालेले असतात. तर आता त्यांना बघून सगळ्यांना धक्का बसतो, अश्विनला वगैरे सगळ्यांना, म्हणजे अस्मिताला वगैरे, की मधुभाऊ असं म्हणून सगळेजण ओढतात. हा थरडा जीवन कसं काय असं म्हणतात राकेश मनातल्या मनात. तर आता इथे कुसुम घेऊन आलेले असते मधुभाऊंना. तर आता दरवाजा बंद करतो अर्जुन आतमध्ये घेऊन त्या दोघांना. तर मधुभाऊ आलेले असतात व्हीलचेअर मधून. तर आता इथे प्रताप म्हणतो मधुभाऊ अहो तुम्ही बरे कधी झालात? सायली आम्हाला काहीच नाही बोलली असं म्हणतो प्रताप. हे सुद्धा एक सरप्राईज होतं तुमच्यासाठी असं म्हणतो आता अर्जुन. राकेशचा मात्र चेहरा पडतो. तुमची तब्येत बरी आहे ना असं म्हणतो आता इथे रविराज. आता बरं आहे मी असं म्हणतो आता मधुभाऊ. मधुभाऊंना हॉस्पिटल मधून आश्रमामध्ये आणलं तेव्हापासून त्यांची प्रकृती सुधारत होती असं म्हणते आता कुसुम. पण काल रात्री अचानक त्यांना कुठून बळालं काय माहिती, अचानक ते उठूनच बसले असं म्हणते कुसुम. आणि सावसाव म्हणायला लागले असं म्हणते आता कुसुम. कदाचित तुम्हा सगळ्यांना सत्य सांगण्यासाठीच देवाने मला जिवंत ठेवलं असेल असं म्हणतो आता मधुभाऊ. सायली आश्रमात आली तेव्हा ती कोण मला माहिती नव्हतं असं म्हणतो मधुभाऊ. हा पण गेल्या वेळी वकील साहेब आणि प्रतिमा वहिनी आश्रमात आल्या आणि त्यांनी सायलीने काढलेलं चित्र पाहिलं, भिंतीवरचं चित्र पाहिलं आणि म्हणाले की हे असं चित्र तन्वीही काढायची असं म्हणतात मधुभाऊ. मला आश्चर्यच वाटलं असं म्हणतात मधुभाऊ. आणि मग मी शोध घ्यायला सुरुवात केली असं म्हणतात मधुभाऊ. तर आता मधुभाऊ सांगतात कसं ते चित्र बघतात मधुभाऊ आणि कसं ते फोटोज वगैरे लपून ठेवलेले असते ना प्रिया सायलीचे, हे सगळं मधुभाऊना कळतं. प्रियाच्या कपाटात सायलीच्या बालपणीचे फोटो. माझ्या सायलीच्या बाबतीत ही प्रिया काही गडबड तर करत नाहीये ना असं म्हटलेले असतात ना मधुभाऊ त्यावेळेला. हे सगळं सांगतात सगळ्यांना. तर सगळ्यांना धक्का बसतो काय सांगतात मधुभाऊ म्हणून. तर आता इथे मधुभाऊ सांगतात कसं फोटो वगैरे सापडलेले असतात. माझी साऊ म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे असं म्हटलेले असतात ना मधुभाऊ. हे सगळं त्यांना आठवतं आणि आता इथे प्रतिमाला खूप जास्त आनंद झालेला असतो. रविराज मात्र रडत असतो बघा प्रेक्षक, त्याला विश्वासच बसत नसतो आणि बाकी सगळे पण शॉक्ड असतात. मला ह्यातल्या कुठल्याही पुराव्याची गरज नाही आहे असं म्हणते आता प्रतिमा. तर आता ती येते सायली जवळ बघा प्रेक्षक आणि सायली आणि प्रतिमा एकमेकांच्या जवळ येतात. तर आता सायली खूप जास्त रडत असते. प्रतिमा आता जवळ येते सायलीच्या आणि आता ती तिच्या गालावरती हात ठेवते. खूप जास्त रडत असते आता इथे सायली. रविराज सुद्धा रडत असतो, बाकी सगळे सुद्धा रडत असतात. माझं मन मला नेहमी सांगत आलंय तूच माझी लेक आहेस असं म्हणते आता प्रतिमा. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा तरी त्यामध्ये काय ते. पण अर्जुन यावेळी जर हे खोटं ठरलं ना तर मग असं म्हणतो रविराज हे सगळं खोटं ठरणार आहे. काय पुरावा आहेत असं म्हणतो राकेश. हे आहे डीएनए रिपोर्ट. प्रतिमा अत्याशी डीएनए रिपोर्ट मॅच झालाय सायलीचा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, रविराजला खूप जास्त आनंद होतो आणि आता तो म्हणतो की तू माझी तन्वी आहेस असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे परत प्रियाला दाखवलंय सायली आणि तन्वी दोन्ही नावं उरणार नाही तसं म्हणते आता प्रिया. संपून टाकेन मी तुला असं म्हणते प्रिया, संपून टाकेन असं म्हणून क्रॉस करून टाकते तिच्या नावावरती. तर आता इथे सायली येते आणि बसवून टाकते पूर्णाजी जवळ आणि म्हणते हे बघ हा स्पर्श खरा आहे तन्वी बाळा असं म्हणते. पूर्णाची तू खरंच वापस आलीस का असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर हो हो असं म्हणते सायली. तर आता दोघे एकमेकांना खूप प्रेम करतात आणि आता खूप छान दाखवला एपिसोड. खरंच प्रेक्षक आता फायनली सगळ्यांना कळलेलं आहे की सायलीच ही तन्वी आहे म्हणून. तर बघा प्रेक्षक पुढच्या एपिसोडसाठी मी खूप एक्सायटेड आहे. तर अशाच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा. आमच्या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका.